माफ करा, जरा आपण पुन्हा घेऊया, कारण थोडासा आवाज जात नव्हता. आपण बघताच प्राप्त झालेल्या जीवनात जेव्हा सुख, शांती, संपत्ती, दीर्घायुष्य आदींचा अभाव निर्माण होऊन जीवन उपभोगण्यास असमर्थ होते, तेव्हाच या अडीअडचणी मागील कारण परंपरा किंवा कारण मीमांसा व त्याचे निराकरण करून घेण्यासाठी अन्यत्र साधकांच्या किंवा देवभक्तांच्या शोधात जाऊन याची विचारणा आपण करीत असता. दादा काय म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, संपत्ती, दीर्घायुष्य, दीर्घायुष्य म्हणजे आपलं आरोग्य, त्याच्यापैकी कोणत्याही गोष्टींचा समजा अभाव असेल आणि त्यामुळे काय होतं, जीवन उपभोगण्यास असमर्थ ठरतं. म्हणजे आपल्याला कळतं की काहीतरी कारण आहे याच्या मागे. मग ते कारण काय असू शकतं? मग आपण विचार करतो. काय विचार करतो? की बाबा आपण आपल्या पूर्वजांनी काही चुकीचं केलंय का, माझ्याकडनं स्वतःकडनं काहीतरी चुकीचं घडलंय का, शेजारचा कोणतरी करणी करतोय का, अनेक कारण आपल्या मनामध्ये येतात. म्हणजे आपल्याला ते कारण पाहिजे असतं आणि ते निराकरण करून घेण्यासाठी आपण काय करतो, आपण साधकांकडे जातो किंवा देवभक्तांकडे जातो की जे आपला तो प्रश्न आहे त्याचं निवारण करते. पण दादा काय म्हणतात, आपण ज्या वेळेला अन्यत्र जातो त्यावेळेला आज मला असं दुःखाने म्हणावे लागते की आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडीअडचणी या शास्त्रीय मीमांसेनुसार कोणी साधक जाणते होऊन त्याचे निवारण अल्प मूल्यामध्ये करीत असतील असा माझा तरी व्यक्तिगत अनुभव नाही. दादा म्हणतात की नेमकं बाबा याचं कारण काय आहे आणि या कारणासाठी याला हे अमुक अमुक करायला पाहिजे. ते कोणालाही समजा सांगायचं की बाबा हातामध्ये एक अंगठी घाला, त्याला हा खडा घाला, एवढं दान करा. काय काय वेळेला 10 पैकी 2-3 जणांच्या बाबतीत ते सत्य होतं, उरलेल्या जणांच्या बाबतीत कोण पडताळायला जातच नाही. परंतु ते 2-3 जणांना जे सत्य असतं, कळलं की नाही, ते काय करतात, ते इतरांना सांगतात की बाबा असं असा मला तिकडे गेला आणि अनुभव आला. ते 6-7 जण असं म्हणत नाही की तिथे गेल्यानंतर अनुभव आला नाही. ते काय म्हणतात, माझं नशीब. हेच असतं. म्हणजे आपण दोष आपल्याला देतो, कळलं की नाही. पण आपण याचा विचार कधी करतोय का की बाबा तिकडे गेल्यानंतर जे दुःख निवारण व्हायला पाहिजे त्याचं शास्त्रीय कारण त्यांनी शोधून त्यानुसार त्यांनी आपल्याला निवारण केलंय का? नाही. दादाला जेव्हा हे कळलं तेव्हा हे हा त्यांचा बेस होता. आता आपण ज्या वेळेला कार्यकेंद्रावरती येतो त्यावेळेला नेमकं कारण काय आहे हे तिथे बसलेल्या साधकांना कळतं का? मुळीच कळत नाही. हे लक्षात ठेवा. कुठेतरी कधी कधी काय काय वेळेला थोडीशी जाणीव होते की बाबा असं असू शकतं. पण दादानी क्लिअर कट सांगितलेलं आहे, कारण काय असेल हे भक्तांना सांगायचं नाही. कारण महत्वाचंच नाहीये. महत्वाचं काय आहे, त्या कारणामुळे जे दुःख आले ते दुःख दूर व्हायला पाहिजे, नाही का. त्यामुळे त्या भक्ताला समजा आपण ते कारण सांगितलं तर ते कारण तो डोक्यामध्ये ठेवणार, अरे ह्याच्यामुळे झालं, कळलं की नाही. तर ते कारण सांगायचं नाही, त्याला उपाय सांगायचा आणि उपाय करून त्याच्या आयुष्यातलं दुःख दूर झालं. हे तत्वज्ञान आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला आपण या मार्गाचा लाभ घेतो तर त्यावेळेला आपल्याला एक क्लिअर असलं पाहिजे. काय असलं पाहिजे क्लिअर, की बाबा कारण काही असेल, काहीतरी आहे त्याचं कारण, पण नेमकं कारण काय आहे हे त्यांच्यावरती सोडून देऊया. आपल्याला काय आनंद हवाय की नाही, आपल्या आयुष्यामध्ये दुःख नको आहे ना, ते महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला जेव्हा आपण कामकाजाला येतो त्यावेळेला असे प्रश्न विचारले जातात, असं असं आहे तर त्याचं अमुक अमुक आहे का, म्हणजे हे कारण आहे का. तेव्हा तिथे बसलेले सेवक नॉर्मली असं सांगतात, त्याचा तुम्ही विचार करू नका. त्याचा विचार करायचाच नाही आपल्याला. आपल्याला काय विचार करायचा आहे, आपल्याला त्याचं ते दुःख आहे ना ते दूर व्हायला पाहिजे. डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर डॉक्टर आपलं म्हणजे आपण सांगतो अमुक अमुक चमुक सगळ्या गोष्टी होतात. डॉक्टरला कळतं याचं काय कारण असेल, मूळ त्या कारणाला तो ते औषध देतो.
त्या कारणाला औषध दिल्यानंतर बाकीचे सगळे जे इफेक्ट्स असतात ते निघून जातात की नाही, तसंच इथे आहे. पुढे दादा काय म्हणतात बघा. कारण आपण बघताना वेळोवेळी अडीअडचणी निवारणार्थ अनेक साधकांकडे जावे लागते व त्यांनी केलेले निराकरणे ही आपण कार्यकेंद्रावर उपस्थित झाल्यावर जेव्हा सांगता तेव्हा असे अनुभवास येते की आपण ज्या साधकाच्या निराकरणाचा लाभ घेण्यासाठी गेला होता त्या साधकाची लोककल्याणाप्रित्यर्थाची भूमिका जरी मोठी असली तरी त्या प्रित्यर्थ करावे लागणारे साधन व सिद्धता ही अगदीच बाल्यावस्थेत आहे. अर्थ काय, ज्या वेळेला आपण काही ठिकाणी असं जातो तर त्यावेळेला एवढा मोठा भपका असतो, खूप लोक जमलेले असतात, कळलं की नाही, आणि त्याच्यानंतर मग अमुक करा तमुक करा, लोक अगदी भारावून जातात त्या सगळ्या गोष्टी बघून. आता 100 लोक आले, त्याच्यामधले समजा 5 ते 10 लोकांना त्याचा अनुभव आला आणि उरलेल्या 90% लोकांना समजा अनुभव आला नाही, तेव्हा कळतं की प्रत्यक्षात त्यांनी जे साधन सिद्ध केलेलं आहे त्याचा उपयोग करून तो हे दुःख निवारण करतोय, त्याचं प्रमाण काय, त्याची अवस्था काय, तर दादा म्हणतात तेव्हा कळतं की ती बाल्यावस्था आहे. आपण ज्या वेळेला समाजामध्ये सुद्धा एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर समाजामधलं एक उदाहरण म्हणजे काय, मोठे मोठे हे इंजिनिअरिंग आयआयटीचं प्रिपरेशन करणारे क्लासेस असतात. ते सांगता आमच्याकडे जो पहिला आहे ना त्याला 1 कोटी दिला जाईल, दुसरा येईल त्याला 50 लाख दिली जाईल, कळलं की नाही. आणि मग त्यांची वर्षातून जाहिरात येते. जाहिरात काय येते, जाहिरात येते की बाबा आमच्याकडे पहिला आमचा आहे, तिसरा आमचा आहे, 8वा आमचा आहे, 10वा आमचा आहे, 15वा आमचा आहे, 28वा आमचा आहे, अमुक तमुक अशी 30-40 नावं दिली जातात. आणि आपल्याला काय वाटतं 30-40 नावं आहेत, बापरे. पण आपण हा विचार नाही करत की ती 30-40 नावं ज्यांना आयआयटीला ऍडमिशन मिळाली अशी आहेत, पण किती मुलांना ती मिळाली नाही ते महत्वाचं आहे. आणि ते प्रमाण खूपच जास्त असतं. म्हणजे असं समजूया आपण की 30-40 हजारां मुलांपैकी फक्त 100 मुलांना मिळालेलं असतं, एवढं प्रमाण आहे. नो एक्झॅजरेशन, लक्षात घ्या, 30-40 हजार मुलांपैकी फक्त 100 लोकांना मिळालेले, आणि ते 100 लोकांकडे बघून आपण म्हणतो अरे काय क्लास आहे. मी त्यांच्यापासून काही मला दुरावायचं नाहीये, लक्षात ठेवा, पण ही वस्तुस्थिती आहे. अशाच प्रकारची स्थिती आपल्याला साधकांच्या बाबतीत सापडते. पण आपल्याकडे जर आपण बघितलं तर सक्सेस रेट किती आहे, मी तर म्हणेन सक्सेस रेट 100% आहे. पण 100% सक्सेस रेट हा ताबडतोब मिळत नाही. काही जणांच्या बाबतीत पटकन होतं, काही जणांना वेळ लागतो, काही जणांना मध्ये निराकरण सोडून जातात, अमुक तमुक त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण जर आपण जे सांगितलंय त्याप्रमाणे समजा केलं तर 100% आपल्याला ती अनुभूती यायलाच पाहिजे. कारण हा भावांत शब्द आहे. तिथे बसणारे जे साधक आहेत ते साधक आपलं काहीच करत नाहीये, बाबा करतात ते. त्यामुळे ही तो आपला म्हणतो विश्वास, श्रद्धा ही आपली असली पाहिजे. पुढे जाऊया. त्यापेक्षा काही एक अवस्थांची प्राप्ती न होताही भूत भविष्य वर्तमान आदी 3 काळांना आपण जाणते आहोत असे समजून त्याबाबत जे कोणी साधक मार्गदर्शन करीत आहेत त्यांच्या मार्गदर्शनातील अज्ञानाचे कौतुक वाटते. काय काय जण सांगतात ना, काय झालंय तुमच्या पूर्वजांनी ना असं असं केलंय आणि आता लक्षात ठेवा ही त्याच्यामुळे हा असा त्रास होत आहे, आणि तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या ना पुढे 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 अमुक गोष्टी घडू शकतील. दादानी लक्षात ठेवा कित्येक ज्योतिषांनी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे कर्मामध्ये समजा तरतूद असेल नसेल याचा विचार न करता त्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. कित्येक जणांना सांगितलं तुमचं लग्न होणं शक्य नाही,
किंवा तुम्हाला मुलं होणं शक्य नाही आणि ते कार्यकेंद्रावर जाऊन व्यवस्थित लग्न झालेली आहे, व्यवस्थित मुलं झालेली आहेत, कळलं की नाही? मग ज्योतिषशास्त्र खोटं की हे शास्त्र खरं? कारण का, तर ज्योतिषशास्त्रामध्ये जर काही ठराविकच गोष्टी त्याला माहित असेल, त्याच्यानुसार तो समजा एखाद्या कुठचा तरी विधान करत असेल, तर त्याला तेवढी काय म्हणतात ते डेप्थ नाहीये. दादांचं तसं नव्हतं. म्हणून दादा काय म्हणतात, ज्यांना माहीतच नाहीये ते भूत भविष्य आणि वर्तमान वरती आपल्याला सांगतात, मार्गदर्शन करतात, तर त्याचं खरंच कौतुक वाटते. कारण प्राप्त झालेला मानवी जन्म, लक्ष द्या, हे वाक्य महत्वाचं आहे. कारण प्राप्त झालेला मानवी जन्म ही एक तर पूर्वजन्मातील निश्चित ठेव तरी असू शकेल, किंवा पूर्वजन्मातील ऋणानुबंधातील दोषामुळे त्या जीवनाची अपूर्णता शिल्लक राहिल्याने पुनश्च जन्म प्राप्त करून ते ऋणानुबंध पूर्ण करण्याचे कर्तव्य करावे असे असेल. म्हणजे काय याचा अर्थ काय, की एक तर तो जो जन्म आपल्याला आता प्राप्त झालेला आहे, ते पूर्वजन्मामध्ये आपण काहीतरी चांगलं केलं त्याची ठेव म्हणून आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे. आणि जर काय आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख निर्माण झालेली आहे, तर ही दुःख कशामुळे निर्माण झालेली आहे, तर काहीतरी जे ऋणानुबंध आपले असतात, त्या ऋणानुबंधांमध्ये काही दोष निर्माण झालेले असतात आणि जे त्याच्यामुळे काय झालं असतं, त्यामुळे जीवनामध्ये अपूर्णता निर्माण झालेली असते. ती अपूर्णता जी निर्माण झालेली आहे ते ऋणानुबंध पूर्ण करण्याचे कर्तव्य व्हावे म्हणून केलेलं असते. म्हणजे जे काय आपल्याकडनं कमी राहिलं मागच्या जन्मामध्ये ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये यावेळेला आपल्याला वाटतं की दुःख निर्माण झाले असतं. आता ज्या वेळेला ही गोष्ट असताना समजा मी कोणाकडनं समजा काहीतरी उष्णे पैसे घेतले, तर मी जर कोणाकडनं उष्णे पैसे घेतले आणि समजा मी त्याला पैसे दिले नाही, तर हा ऋणानुबंध तसाच राहणार. हा ऋणानुबंध जो आहे हा ऋणानुबंध पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि हा ऋणानुबंध पूर्ण न झाल्यामुळे ही दुःख माझ्या वाट्याला आलेली आहे यावेळेला. मग मी काय करतो, माझ्याकडनं कसंही करून देव गुरु ते ऋणानुबंध पूर्ण करून घेतात आणि मग पुढचं जे आयुष्य आहे ते आयुष्य सुखकारक होतं. हे त्याच्या मागचं तत्वज्ञान आहे. आणि दिलेलं जातं काय, तुम्ही ही पूजा करा ते करा, त्याचा काही संबंधच नाहीये या गोष्टीशी. कारण जोपर्यंत तो ऋणानुबंध पूर्ण होणार नाही, ते त्याला जर कळलं तर तो सांगणार ना की बाबा हे असं असं करा म्हणून. म्हणजे थोडक्यात काय, तर दुःख एका कारणामुळे आणि औषध दुसरं दिलं जाते, कसा काय तो रोग बरा होईल, होणारच नाही ना. जास्तीत जास्त का होईल, थोडासा थोपावला जातो पण पुन्हा एकदा तो आघात करतो. हे दादाने पुढे सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. अशा जन्मजन्मांतर किंवा जन्म कर्म करतोय निर्माण झालेले दोष या जीवनात जेव्हा दुःख तथा अशांतता निर्माण करतात, त्यावेळी मूलतः या दोषांचा हितसंबंध केवळ कर्माच्या प्रतिकूलतेवर अवलंबून आहे असा विचारात न घेता, त्या कर्माच्या हितसंबंधातील दोषांचा हितसंबंध कोणत्या ऋणानुबंधाशी आहे हे जाणण्याची दृष्टी व ज्ञान साधकास असावयाला पाहिजे. म्हणजे हे दुःख नेमकं कशामुळे निर्माण झालेलं आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे 5 ऋणानुबंध आहे. कोणते कोणते ऋणानुबंध? जन्म कर्म, जन्म जन्मांतर, हे आपल्या आधीपासून आपण घेऊन येतो, जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर. आणि आल्यानंतर पहिल्यांदा आपण जोडतो म्हणजे मातृपितृ, पितरेचर आणि देवादी, असे 5 ऋणानुबंध आहे. आणि या प्रत्येकाच्या प्रित्यर्थ आपली काही कर्तव्य असतात. आपण कुठे समजा कमी पडलो आणि आपण जन्म घेतला, मग काय होतं, जिथे आपण पूर्ण झालोय तिथे आपल्याला आनंद मिळतो, जिथे अपूर्णता आहे ती पूर्णता करून घेण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये ती दुःख आलेली असतात. असं सोपं शास्त्रीय कारण आहे. पण हे कोणाला कळणार, हे मला कळेल का, मुळीच कळणार नाही.
कारण मी तशी साधना केली आहे का ते जाणून घेण्यासाठी नाहीच केलेली, ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण त्यांना शरण जायला पाहिजे आणि त्यांना शरण गेल्यानंतर त्याला कळतं अरे याच्या बाबतीत काय करायचंय हे करायचंय. मग तिथे कोण बसलाय तो महत्वाचा नाहीये, तिथे एक्स बसलाय की वाय बसलाय की झेड बसलाय. आपण काय करतो, एक्स बसलाय ना, आता आपण यांच्याकडे आपण मार्गदर्शन घेऊया, वाय कडे नको आणि झेड कडे नको, असं नाही करायचं. कोणी बसू दे आणि त्यांनी काही सांगू दे, लक्षात ठेवायचं आपलं काम ते करणार आहे आणि ते करणार आहे म्हटल्यानंतर आपलं काम व्यवस्थित होणारच आहे, याच्याबद्दल काय वादच नाही. आता याच्यामध्ये कोणता हितसंबंध आहे, कोणता ऋणानुबंध असे आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. हे जरी ते जाणते झाले तरी या दोषांच्या विमोचनार्थ त्यांच्या ठिकाणी सिद्ध साधन हे सिद्धावस्थेत असावयास पाहिजे, तरच या दोषांचे निश्चितपणे विमोचन होऊन भविष्य काळात सुख शांती समाधान प्राप्त होईल. म्हणजे नुसतं जाणटवून चालणार नाही की बाबा असेल, त्यांच्याकडे त्यांची जी सिद्धता आहे ती सिद्धता अशी असली पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये जो हितसंबंध आहे ना तो हितसंबंध दूर व्हायला पाहिजे, की म्हणजे ती प्रतिकूलता जाऊन तिथे अनुकूलता यायला पाहिजे, तेवढं सामर्थ्य पाहिजे. हे सामर्थ्य पहिल्यांदा दादानी प्राप्त केलं. म्हणजे ही जी हवनं केली ही टाइमपास नव्हती, त्याला वाटलं म्हणून, लक्षात ठेवा. हे सगळं सामर्थ्य त्यांनी प्राप्त केलं. प्राप्त केल्यानंतर त्याची आहुती दिली, म्हणजे अर्पण केली देवाला, आपल्याकडे काही ठेवलं नाही. कशासाठी अर्पण केली? कारण अर्पण केल्यानंतर त्याच्यानंतर त्याचा आपल्याला काय येणार, सिद्धता येणार, पुढे त्याची प्रचिती येणार, पुढे येणाऱ्या भक्त भाविकांसाठी. म्हणून आता आपल्याला त्याची प्रचिती येते. दादाने काय करून ठेवलं याची आपल्याला जाणच नाहीये. ओके, तर केवळ अडचण निर्माण झाली आहे म्हणून त्याचा प्रतिकार करण्यासाठी मंत्र तंत्र यंत्र आदींचा उपयोग करून आपण आपले रक्षण केलेत, तरी या सर्व विद्या परत्वे निवारण होणारी दुःखे ही केवळ क्षणिक दूर झालेली असतात. कित्येक वेळेला आपल्याला सांगतात ना, हे यंत्र घ्या, तुमच्या घरामध्ये यंत्र ठेवा, कळलं की नाही, या पद्धतीने ते पूजा करा, हा मंत्र म्हणा, ह्याच्याने काय होतं, क्षणिक दूर होतात, कारण मूळ कारणाकडे गेलाच नाहीये. फक्त बाहेर जे इफेक्ट दिसतात ते इफेक्ट त्यांच्यावरती त्याचा परिणाम तेवढा होऊ नये म्हणून फक्त आपल्याला सांगितलेले असतात. कारण मंत्र तंत्र यंत्र आदी साधने व त्यात सामावलेली शक्ती हिचा क्षय काल परत्वे होत असतो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. मंत्र तंत्र आणि यंत्र ही जी साधने आहेत त्याच्यामध्ये सामावलेली जी शक्ती असते तिचा क्षय काल परत्वे होत असतो. म्हणजे जसा काळ जातो तसं तसं त्याची पॉवर कमी होत जाते. इथे आपल्या बाबतीत तसं होतं का नाही, आपल्याला दिल्यानंतर एक सेवा दिल्यानंतर ती सेवा केल्यानंतर पुढे काय करायचं, अमुक करायचं, त्याच्यानंतर काय करायचं, अमुक करायचं, त्याच्यानंतर काय करायचं, ओंकार साधना करायची. म्हणजे जे काय आपला क्षय होतो तो क्षय भरून काढण्यासाठी शेवटी आपल्याला काय करावं लागतं, आपण आरती साधनेसाठी येतो, मुलाखत साधनेसाठी येतो, ओंकार साधना करतो, त्यामुळे आपला क्षय होतच नाही. हे महत्वाचं आहे. दुःख निवारणार्थ आपण जर अशा मार्गाचा अवलंब केला तर निरंतर स्वरूपात ज्या सुखांचा लाभ आपणास घ्यावयाचा होता तो लाभ या क्षणिक सुखांच्या मोहाने आपण मिळवण्यास असमर्थ होता. आपल्याला काय पटकन इमिजिएट पाहिजे असतं. इथे तुम्हाला काय देणार आहे, जर आपल्याला आपलं काहीतरी आजारपण आहे, ते आजारपण जर आपलं कायमचं काढून टाकलं तर आनंद होईल की नाही, की क्षणिक बाबा एक महिना नको, पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये दुखायला लागला. साधा विचार करू आपण, पुन्हा 1-2 महिने बरे झाले पुन्हा त्याच्यानंतर दुखायला लागला, असं हवं आहे का आपल्याला? नको. मग आपल्याला कसं पाहिजे की बाबा आता 2-3 महिने लागले तरी हरकत नाही, हळूहळू हळूहळू कमी होईल पण नाहीच होईल. त्यामुळे क्षणिक सुखाचा मोहाने आपण जायचं नाही. श्री सद्गुरु कृपा प्राप्त होण्यास किंवा प्राप्त करण्यास काया वाचा मनाने निस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने व इष्ट संकल्पाने सेवा कराव्यास लागते. ही साधकांच्या बाबतीत सांगितलेले आहे.
की साधकाला असंच नाही होत, काया वाचा मन एकत्र करायचं, निस्वार्थ, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ ठेवायचा नाही, निरपेक्ष म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही, आणि योग्य तो संकल्प करायचा आणि असं करून सेवा करायची असते. मला असं वाटतं म्हणून नाही, पण मला जेव्हा कळतं की बाबा असं असं ही कारण आहे, या कारणामुळे या या माणसांमध्ये दुःख येतात, निर्माण होतात आहे, आता मी काय करू देवा? कळलं की नाही? माझी दुसरी कोणती इच्छा नाही, मला काही नाही, मला कोणत्याही प्रकारचा माझा स्वार्थ नाहीये, आणि तू मला सांग की बाबा मी काय करू? मग ज्या वेळेला देव सांगतो, ते दैवत सांगतं, त्याप्रमाणे केल्यानंतर जी साधना होते किंवा जी सिद्धता प्राप्त होते, त्याच्यामध्ये काय, काया वाचा मनाचं एकरूपत्व असतं, कोणताही स्वार्थ नसतो, कोणतीही अपेक्षा नसते, आणि एक योग्य संकल्प असतो की याच्यासाठी मी करतोय. असं झाल्यानंतर जे साधन सिद्ध होतं, त्या साधनेचा इफेक्ट आपल्याला दिसायला लागतो. केवळ फक्त नामस्मरण केलं, 1000 वेळा नामचं ओम श्री साईनाथ आहे, नाम ओम श्री साई, नाही होणार. संकल्प महत्वाचा आहे, काया वाचा मन एकत्र असलं पाहिजे. मला हे कोणासाठी तरी करायचंय, माझ्या मोठेपणासाठी नाही, लोकांनी मला मानावं म्हणून मी करणार आहे, असा समजा असेल तर त्याला सगळ्या गोष्टीला लिमिटेशन असतात. आपण ज्या वेळेला कार्यकेंद्रावरती आलो, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, कळलं की नाही? मी कार्यकेंद्रावरती आल्यानंतर दादांच्या फोटोकडे बघतच नव्हतं, मला बाबाच माहित होते, तर तोपर्यंत साईबाबांचं नाव झालं होतं, कळलं की नाही? फक्त बाबा माहित होते, तिथे कोणाचा ते फोटो आहे एवढंच मला माहित होतं, पण ते दादा आहेत, त्याचं कार्य काय आहे काहीच माहित नव्हतं, काही म्हणजे काही माहित नव्हतं. पण नंतर आता अभ्यास केल्यानंतर कळलं की बाबांपर्यंत पोहोचायला आपल्याला अजून 10 आयुष्य लागणार आहे. आता फक्त दादा काय म्हणतात आहे ना, तेवढं फक्त समजायला पाहिजे या आयुष्यामध्ये, ते सांगण्याचा प्रयत्न करतात आहे. त्या सेवेचा लाभ केवळ, त्याच्या मागचं सांगण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? दादानी स्वतःला कुठेच मी हे करतोय सांगितलेलं नाहीये, कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवलेली नाही. हे जे काही तिथे वाक्य दिसतात ना आपल्याला, त्या वाक्याप्रमाणे आणि प्रत्येक शब्दाप्रमाणे दादा जगलेत. त्यामुळे दादा कोण आहेत कोणालाच माहित नाहीये, का ते स्वतःचं नाव व्हावं, नावलौकिक करावं मिळावं म्हणून त्यांनी केलेलंच नाहीये. त्यांनी केलं, आपल्या भक्तांना दिलं, आणि ते मोकळे झाले. म्हणून आपल्याकडे गुरु शिष्य परंपराच नाहीये. मी गुरु आहे नाही, सगळे आपण सेवक आहोत बाबांचे. त्या सेवेचा लाभ केवळ अडीअडचणी निवारणं होण्या इतकाच मर्यादित असू शकत नाही, तर त्याचा लाभ हा प्राप्त जन्मात तर होतोच, पण त्याशिवाय कुटुंबातील पिढ्यानपिढ्यांना व जन्मोजन्मी त्यांचा जीर्णोद्धार होत असतो. म्हणजे अशा प्रकारची जेव्हा सेवा केली जाते, त्यावेळेला फक्त आताच जे काय आपली अडीअडचण आहे ते निवारण्यासाठी होतं असं नाहीये, तर याचा लाभ कधी होतो, प्राप्त जन्मात तर होतोच, पण त्याशिवाय कुटुंबातील पिढ्यानपिढ्या, म्हणजे समजा आपण असू तर आपल्या पुढच्या ज्या भावी पिढ्या आहेत त्या सगळ्यांना, आणि जन्मोजन्मी नुसतं एका जन्मासाठी नाही, पुढच्या अनेक जन्माची तरतूद आहे त्याच्यामध्ये, त्यांच्या जीवन उद्धारार्थ होत असतो. एवढं सामर्थ्य त्याच्या त्या सेवेमध्ये असतं, पण ते तसं व्हायला पाहिजे. थोडस वाचन करूया. प्राप्त जीवनाचा हितसंबंध 5 ऋणानुबंधांशी आहे. ते 5 ऋणानुबंध म्हणजे कोणते? आता सांगितलं, देवादिक, मातृपितृ, इतरेजन, जन्मजन्मांतर व जन्मकर्म.
हे ऋणानुबंध पूर्वीच्या अनेक जन्माशी हितसंबंधित असल्याने प्राप्त जन्मात आपले इष्ट सुख शांती ही या ऋणानुबंधातील अनुकूल आणि प्रतिकूलतेवरती, त्याचप्रमाणे या ऋणानुबंधात ज्ञान अज्ञानाने सामावलेल्या पातक प्रमादामुळे किंवा या ऋणानुबंध परत्वे आपले इष्ट कर्तव्य जन्म प्राप्त झाल्यानंतर न करण्याने किंवा प्राप्त जन्मात हे ऋणानुबंध पंचभौतिक देहाच्या हितसंबंधात कार्य करीत असताना त्या ऋणानुबंधाचा यथोचित विकास काया वाचा मनाच्या ठिकाणी न होण्याने हे देहिक माध्यम विकसित अवस्थेपर्यंत नेण्याचे साधन प्राप्त होत नाही. एवढं मोठं वाक्य होतं. पुढे करूया आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपलं प्राप्त जीवन जे आहे हे 5 ऋणानुबंधांशी हितसंबंधित आहे हे आपल्याला कळलं. कोणते ते 5 ऋणानुबंध ते पण कळले आपल्याला. जन्मकर्म, जन्मांतर हे आधीचे, आणि नंतर मातृपितृ, इतरेजन आणि देवाजन. आता हे शब्द आपल्या कानावरती पहिल्यांदाच पडतात, पण हळूहळू करून जेव्हा आपण ऐकू त्यावेळेला आपले विचार कधी बदलले हे आपल्यालाच कल्पना येणार नाही. म्हणजे ज्या वेळेला आम्ही सुद्धा या गोष्टीचा अभ्यास केला तर खूप वर्षानंतर हे जरा शब्द परिचयाचे वाटू लागले. आणि हा प्रोसेस आहे, तसाच आहे. का? कारण आपल्या डोक्यामध्ये अजून भरपूर विषय आहेत जे पहिल्यांदा बाहेर जायला पाहिजे. ते हळूहळू जसे जातील तसे हे विचार हे आतमध्ये येतील. आता सध्या आपल्याला 1% समजला, हरकत नाही. 1% म्हणजे सुद्धा भरपूर झालं. हळूहळू 1.5 होईल, 2 होईल, 3 होईल, आणि 5-10% झाले म्हणजे भरपूर समजलं आपल्याला. तर पुढे हे 5 ऋणानुबंध आहे. हे ऋणानुबंध पूर्वीच्या अनेक जन्माशी हितसंबंधित असल्याने आता जे का आपल्याला इष्ट सुख शांती मिळतं ना, हे कशामुळे असतं? ते जे ऋणानुबंध आहे त्या ऋणानुबंधामध्ये अनुकूलता असते, प्रतिकूलता असते. त्याच्यामध्ये त्या ऋणानुबंधामध्ये ज्ञान अज्ञानाने काही आपल्याकडनं चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतात, पातक प्रमाद घडलेले असतात, किंवा आपण आपल्याला जेव्हा जन्म प्राप्त होतो त्या जन्म प्राप्तमध्ये आपल्याला काही कर्तव्य करायचे, ती कर्तव्य आपण करत नाही. लक्ष द्या, 3 गोष्टी आता पहिल्यांदा आपल्याला कळल्या. एक म्हणजे काय, ऋणानुबंधामध्ये अनुकूलता प्रतिकूलता निर्माण झालेली असते. काही गोष्टी आपल्याकडनं चुकून पातक प्रमाद आपल्याकडनं घडलेले असतात ज्ञान अज्ञानाने. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला जे काय कर्तव्य करायचे ते कर्तव्य आपल्याकडे झालेले असते. आता हे झाल्यामुळे काय होतं, हे जे ऋणानुबंध आहे याचा हितसंबंध कोणाचा? या देहाशी आहे. आणि त्यांचा हितसंबंध या देहाशी कार्य करीत असताना काय असं, अनुकूल असेल तर या देहाला बरं वाटतं, प्रतिकूल असेल तर या देहाला काय होतो, त्रास होतो, आणि त्यामुळे काय होतं, या देहाचा विकास होत नाही. कळलं थोडक्यात? म्हणजे अनुकूलता प्रतिकूलता, त्याच्यानंतर पातक प्रमाद, आणि कर्तव्य आपण न केल्यामुळे काय होतं, ते जे ऋणानुबंध आहे हे ऋणानुबंध आपल्या देहाशी सुसंगत होत नाही, कुठेतरी त्याची विसंगती झाली. म्हणजे कसं, आईच्या आणि समजा तो मातृपितृ ऋणानुबंध असेल तर पटतच नाही आई वडिलांबरोबर, आई वडिलांना पटतच नाही, त्यामुळे देहाला सुख प्राप्त होत नाही. उलट असतं, आईला बघितल्यानंतर, वडिलांना बघितल्यानंतर एक वेगळंच फिलिंग येतं, अरे आपल्या मागे कोणते आहे, म्हणजे काय, अनुकूल आहे. आता ही जी अनुकूलता प्रतिकूलता जे काय आहे, काय कर्तव्य आपण केली, काय कर्तव्य आपल्या केली नाही, काय चुका आपल्याकडनं घडल्या, या सगळ्यामधनं आपल्याला दूर व्हायला पाहिजे की नाही. हे जर दूर झाले तर जी प्रतिकूलता आहे ती अनुकूलता होईल. हे नेमकं ते करतात. आपल्याला वाटतं दुःख येतात, म्हणजे वरची दुःख नाहीये ही. हा विषय थोडा गहन आहे, याच्याबद्दल काय वाद नाही, पण आपल्याला समजा 5% कळला तरी हरकत नाही. पण एवढं निश्चित कळेल की आपल्या आयुष्यामध्ये जे आलेली काही दुःख आहेत, अशांतता आहे, की तात्पुरती आहे, आणि आपण अशा डॉक्टरकडे आलो आहोत की याच्यापेक्षा चांगला डॉक्टर मिळणं शक्यच नाहीये.
म्हणजे जर प्रश्न आपला इथे सुटला नाही तर अजून कुठे सुटणं शक्यच नाहीये. हे आपल्याला कळलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. कारण अशा प्रकारचं त्याचं विधान करणं, त्याचं डायग्नोसिस करणं हे कधी कोणी केलेलंच नाहीये. ते डायग्नोसिस इथे नेमकं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला औषध दिलं जातं. एवढी श्रद्धा आपली असली पाहिजे आणि त्याचं हे घ्या ना, अनुभव घ्या, अनुभूती आपल्याला मिळेल. शेवटचा पॅराग्राफ. त्यामुळे काय होतं, हे देहिक माध्यम विकसित अवस्थेपर्यंत नेण्याचे साधन प्राप्त होतं, म्हणजे विकसित होत नाही. आणि पुढचं वाक्य दादाने काय म्हटलंय बघा, त्यामुळे या सर्व दोष परत्वे प्राप्त झालेल्या जीवनातील इच्छा अपेक्षांची पूर्तता या जन्मात न होता हे जग नाईलाजाने सोडून जावे लागते. जे काय आपल्याला करायचे आहे, इच्छा राहिल्या अपुऱ्या, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, कळलं की नाही, असं दोष परत्वे जे काही जीवन आपल्याला प्राप्त झालं हे आपल्याला नाईलाजाने सोडून जावं लागतं. दादांनी म्हटलंय काय, हीच आपल्या जीवनाची सफलता आहे का? नाही ना. हे नको आहे ना आपल्याला. असं आपल्याला कसं तृप्त मनाने वरती जायला पाहिजे. म्हणजे उद्या समजा बोलवलं, ठीक आहे, सगळं झालेलं आहे, ऑफकोर्स वय झाल्यानंतर तयार असतो पाहिजे आपण आनंदाने या जग सोडण्यासाठी. पण ती अवस्था तिथपर्यंत येण्यासाठी काही गोष्टी आपल्याला आधी करायला पाहिजे. तेच दादा आपल्याकडनं करून घेतात प्रेमाने. मानवी जन्म परत्वे जरी आपण भक्तभाविक अशा दोषांच्या हितसंबंधाशी संबंधित असा जन्म प्राप्त करते होऊन गुरुमार्गाकडे अडीअडचणी निवारणार्थ येता, त्यावेळी योग्य गुरुचे सदैव योग्य असेच कार्य या जगताच्या कल्याणार्थ चालू असते. आपण येतो कशासाठी? माझी ही अडचण आहे, अमुक आहे, तमुक आहे. तर त्याच्यामध्ये जो योग्य गुरु असतो ना, म्हणजे खराच साधक, त्याचं कार्य हे नेहमी जगताच्या कल्याणार्थ नेहमीच चालू असतं. त्याचं आपल्या दुःखाकडे लक्षच नसतं. अतिशय महत्वाचं आहे हे, पण लक्षात ठेवा, आपल्या दुःखाकडे लक्षच नसतं. मग आपण इथे कशाला आलो, माझ्याकडे जर गुरु बघणारच नाही तर लक्षात ठेवा, ते तिकडे लक्ष एवढ्यासाठीच नसतं कारण तुम्ही इथे आला म्हटल्यानंतर त्याची काळजी तर घेतली जाणारच, परंतु तुमच्या जीवनाचा उपयोग, जे जीवनाचं तुमचं महत्व जे तुम्हाला माहित नाही ते त्या गुरुमाध्यमाला माहित असतं. कळलं की नाही? आणि म्हणून तो त्या गोष्टी पहिल्यांदा दूर करतोच, परंतु तुमच्या जीवनाचं सार्थक करण्याचं त्याचा प्रयोजन असतं. जेव्हा आपण या गुरुमाध्यमाकडून आपल्या अडीअडचणी निवारत मार्गदर्शन घेता, त्यावेळी गुरुमाध्यमाचा सदहेतू हा कदापिही अडीअडचणीशी हितसंबंधित नसतो. म्हणजे आपल्याला हे दुःख आहे, ते आहे, त्यांना तुमच्यासारख्या भक्तांना प्राप्त झालेल्या जन्माचे सार्थक करून जन्मप्राप्तीचे जे कारण आहे ते या जगाच्या व तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उदित करावयाचे असते. आपलं जन्म घेण्यामागचं कारण काय हे त्यांना उदित करायचं असं की आपण आपल्याला एवढं शूद्र समजतो, तर त्यांना माहित असं हा शूद्र नाहीये, त्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, म्हणजे निश्चितपणे हा मनुष्य असल्यामुळे हा इतरांना उपयोगी पडणार आहे. याचे काहीतरी देवानी याला जन्माला घातले, याच्या मागे काहीतरी उद्दिष्ट आहे, पण बाकीच्या कारणामुळे हा ते करू शकत नाहीये. मग अडचणी दूर केल्यानंतर त्याला माहित असतं की मग आता बघायच्यामधनं काय बाहेर निघतं. म्हणून आपण त्यांनी सांगितलेल्या गोष्टीशी सहकार्य करायला पाहिजे. आपल्याला कमीपणा वाटून घेता कामा नये, आपण दुसऱ्याची तुलना करता कामा नये. लक्षात ठेवा, आपण सुद्धा श्रेष्ठ आहोत का? आपण त्यांचे भक्त आहोत आणि ते करणार ही आपल्याला खात्री असली पाहिजे. अजून भरपूर लिहिलेले दादांनी, पुढच्या वेळेला आपण त्याचा अभ्यास पुढे करूया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचाय कोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुदास दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.